नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी करणार आहे तोंडाला चव देणारी आणि शरीरासाठी उत्तम असणारी आणि चवीला सुद्धा चांगली भरपूर सारं प्रोटीन असलेली रेसिपी मी करणार आहे सूप. तर बरेच वेळेला वेट लॉस जर्नी मध्ये आपल्याला चवीचं तर खायचं असतं, प्रोटीनही पाहिजे असतं आणि पोटभरीचंही आपल्याला हवं असतं. तर तसंच हे सूप आहे. अतिशय सोप्या पद्धतीने हे सूप मी इथे दाखवणार आहे. मसाले पण अगदी साधे सोपे इथे आपण वापरणार आहोत, पण चवीला हे सूप खूप छान असणार आहे आणि शरीरासाठी मंडळी खूप उत्तम असणार आहे. ती रेसिपी संपूर्ण बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. या 3 प्रकारच्या धान्यांचा वापर करून मी सूप बनवणार आहे. हे आहे मोड आलेली मटकी. मी इथे मुद्दाम मी तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेली आहे की मटकी मी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मटकीला मोड आणून ठेवत असते आणि वेगवेगळे पदार्थ बनवत असते, तर हे खराब होत नाही अजिबात. ह्याचे मोड तुम्ही जवळून बघू शकता. एकदम हाताला अजिबात ओलं हे लागत नाही, त्यामुळे ह्याचा वास खराब येत नाही. आजच्या रेसिपीमध्ये घालायची आहे ह्याची मसूरची डाळ आणि सालीची मूग डाळ. तर ही इक्वल प्रमाणामध्ये घेतलेली आहे. एक छोटी वाटी मी घेतलेली आहे मसूर डाळ, छोटी वाटी घेतलेली आहे सालीची डाळ, ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये घालायचा आहे लाल भोपळा, मोठ्या प्रमाणामध्ये मी भोपळा कापून घेतलेला आहे, तुला घालायचा आहे. आणि इक्वल प्रमाणामध्ये तुम्हाला किती प्रमाणामध्ये तुम्हाला इथे सूप बनवायचं आहे तर तेवढे तुम्ही हे मोड आलेल्या धान्याचा वापर जास्त केला तरी सुद्धा हरकत नाही. तर हे इक्वल प्रमाणामध्ये मी एक एक मोठा बाउल भरून मूग आणि मोठा बाउल भरून मी इथे मटकी घेणार आहे आणि ही डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कुकर मध्ये पाणी गरम करत ठेवलेलं होतं मी एक तांब्यावर, त्यामध्ये मी घातलेलं आहे एक मोठा बाउल भरून मूग आणि मटकी आणि भोपळा, लाल भोपळा, आणि त्यामध्ये आता ही साफ केलेली स्वच्छ धुवून घेतलेली मसूर डाळ आणि मूग डाळ मी घालते. भरपूर साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे सूप तयार होतं. आता यामध्ये आपल्याला अजून काही जिन्नस घालायचे आहेत, तर ते मी इथे दाखवते. कुकरची शिट्टी पटकन होते म्हणून मी हे गरम पाणी अगोदर करत असते, किंवा कुकरमध्ये पाणी गरम करून ठेवलं तर पटकन हे सगळं होतं. त्यात साहित्य टाकलेलं आहे. अजून आपल्याला काही याच्यामध्ये टाकायचं आहे. मिडियम साईजचा एक कांदा मी कट करून घेतलेला आहे. अर्धा टोमॅटो आहे हे याच्यामध्ये घालायचं आहे. कच्चाच कांदा आपण ह्याच्यामध्ये घातलेला आहे कुकरमध्ये. पाणी आपल्याला अजून घालायचं आहे. थोडीशी घालायची आहे कोथिंबीर बारीक कापून. थोडासा घालायचा आहे कढीपत्ता. तो हे कट करून घेऊ. थोडासे घालायचे आहे स्वीट कॉर्न. स्वीट कॉर्न घालायचे थोडेसे. पाणी ऑलरेडी होतच, थोडस अजून मी गरम पाणी याच्यामध्ये घातलेले. हे सर्व साहित्य व्यवस्थित ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये खाली जाऊन आणि एवढं पाणी वरती आपलं राहायला पाहिजे. यामध्ये आपल्याला घालायचे आहे तर चिमटीभर हिंग, अर्धा टीस्पून हळद, अगदी थोडस तिखट. जास्त तिखट नंतर मी घालणार आहे, कारण माझ्या नातीसाठी हातलं सूप मला काढून घ्यायचंय. मीठ आता आपल्याला टाकायचं नाही. 4 शिट्ट्या आपल्याला याच्या करायच्या आहेत. 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. चार शिट्ट्यांमध्ये हे एकदम छान शिजलं जातं. रवी फिरवल्याबरोबर हे एकदम मिक्स होणार आहे. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आपण एक घट्ट पातळ सूप करू शकतो. तुम्ही असं सकाळी अगदी शिजवून ठेवलात आणि तुम्हाला गरमागरम वेळेवर दुपारी, संध्याकाळी केव्हाही सूप घ्यायचं असेल तर वेळेवर तुम्ही हे सूप गरम करून आणि घेऊ शकता. व्यवस्थित मी हे असं रवीने फिरवून घेतलेलं आहे. त्यानुसार मी गरम पाणी घातलेलं आहे आणि जेवढं मला सूप बनवायचं आहे तेवढंच मी इथे या पद्धतीने, याच्यापेक्षा घट्टही नको आणि पातळही मला इथे ते नको आहे. थोडीशी घालायची कोथिंबीर. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. चवीपुरतं घातलेलं आहे मीठ. ती व्हिडिओ स्किप झालेली आहे. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आणि तुमच्याकडे धना जिरा पावडर असेल तर तुम्ही अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर याच्यात घालू शकता. नसेल तर तुम्ही मॅगी मसाला थोडासा 1 टीस्पून तेवढा घालू शकता. एक खळखळून उकळी याला काढायची आपल्याला.
सूप तयार झालेला आहे। पौष्टिक गरमागरम सूप तयार झालेला आहे। या पद्धतीने सूप नक्की करून बघा। माझ्या चॅनलवरती सूपचे अनेक प्रकार दिलेले आहेत, त्यापैकी एखादा प्रकार तुम्हाला नक्कीच आवडू शकतो। करून बघा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा। माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा। बाजूचं बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे माझ्या रोजच्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। माझ्या व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही ऍड होऊ शकता। फेसबुक, इन्स्टावरती तुम्ही मला फॉलो करू शकता। त्यांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय बाय।